आपण करतोय आगरी स्पेशल सुका पाया, बरोबर? सुका पाया साहित्य आपण पाहिलं होतं. आता आपल्याला कृती करायची आहे. काय करायचं आधी? अगोदर कांदा घाला. नाही, आम्हाला आगरी भाषेत बोला तुम्ही. याच्यान कांदा टाकते. ह्याच्यान कांदा टाकते. ओके. कांदा घातल्यावर मग तेल. तेल. मला आता आगरी पद्धतीचा स्वयंपाक कळू लागलाय हळूहळू. मगाशी पण आपण तसंच केलं होतं ना. तसंच केलं. आधी कांदा, मग आगरी आयसाच बनवायचं असते. आयसाच बनवायचं असते. किती लागणार आहे? बघा बरं. बस 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 बस. काय आता? असा घाटलाचा कांदा परतून घ्यायचा. हा बर. म्हणजे आमची भाषा असा घाटल ते कांदा. पुढे काय लागणार आहे आता? आता ह्याच्यामध्ये हे सर्व टाकायचं. एक एक मसाला. एक एक मसाला. आधी हे स्टार फूल. काली मिरी टाका. बरं. तेजपत्ता घालायचं. ओके. लसूण अद्रक टाका. बरं. लवंग टाका. बरं. दालचिनी पण घाला. बरं. अजून जिरं टाका. आता हळद. बर. आणि मसाला. आगरी स्पेशल मसाला. लाल तिखट नाही बरं का ते. किती लागणार आहे? आगऱ्यांचा मसाला. आगऱ्यांचा मसाला. मसाला पुरे नाही टाका. सुक्क बनवायचं आहे ना. त्यामुळे ते कसं झणझणीत झालं पाहिजे. हा, आता काय करायचंय? हे द्या. सगळं लागेल ना? हा, सर्व सगळा टाका लागेल. सगळा टाका. आणि मगाशी जसं आपण केलं होतं रस्सा बनवताना, मटन रस्सा बनवताना, की हा मसाला सगळ्यात शेवटी घातला होता, त्याला उकळी आल्यानंतर. तसंच करायचं इथे पण? नाही, आता अगोदरच आधी घालायचं. आता तरी चालेल. बर, ठीक आहे. हा पण घरी तयार केलेला स्पेशल मसाला आहे, आगरी स्पेशल मसाला. सगळे मसाल्याचे पदार्थ छान भाजून घेतले आणि मग त्याची पावडर केली, बरोबर ना? आता मीठ द्या. आता मीठ. चांगलं असं घाटलून सगळं मिक्स करून मग त्याच्यावर थोडं पाणी ठेवायचं. थोडंसं पाणी घालायचं. ओके. झालं तयार. आता हे झालं. आता ह्याच्यावर झाकण ठेवायला लागेल. बर. ह्याला काय जास्ती वेळ लागणार नाही, कारण तो जो पाया तुम्ही घेतलाय तो ऑलरेडी आपण अगोदर शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे याला फार वेळ लागणार नाही. आता झाकण ठेवायचं. किती वेळ लागेल याला झाकण ठेवल्यावर तयार व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं फक्त. झालंय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाका. बर. परत झाकण ठेवायचं. परत थोडं 2 मिनिटं झाकण. बर. की आगरी सुका पाया तयार होणार आहे 2 मिनिटात. आगरी थाळीमधले आज 3 पदार्थ तुम्ही आम्हाला करून दाखवले. एक रातेच्या तांदळाची भाकरी, एक ते मटण रस्सा आणि हा पाया. क्या बात आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या पायासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आगरी थाळी स्पेशल सुक्का पाया करण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेला पाया, कांद्याचे काप, कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण, तमालपत्र, काळी मिरी, चक्री फूल, लवंग, दालचिनी, जिरं, हिरवी मिरची, हळद, आगरी मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये कांद्याचे काप घालून त्यात तेल, चक्री फूल, काळी मिरी, तमालपत्र, लसूण, आलं, लवंग, दालचिनी, जिरं, हळद, आगरी मसाला, शिजवलेला पाया, खडा मसाला पावडर आणि मीठ घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून मिश्रण शिजवून घ्यावं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे
आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?